जय महाराष्ट्र पब्लिक, जय शिवराय. आपल्या मनोज डायरी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलवर शर्यतींचे ब्लॉग येतच असतात. तर आज पण आलो आहे शर्यतीना कर्जत शिरसे या ठिकाणी. आज मोठा असा बिंजोडचा अड्डा आहे. खूप जोरात असा अड्डा भरला आहे. फुल पब्लिक आहे आज अड्ड्यामध्ये. गाड्या वगैरे टेम्पो वगैरे फुल लागलेत आणि मोठमोठे नंदी, नक्कीच सर्व नंदी पण आलेत. तर बघू अड्ड्यामध्ये आपण कोण कोण आलं आहे नक्कीच दाखवण्याचा मी प्रयत्न करीन. तर त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा. पण बऱ्याच दिवसातनं आपल्या चॅनलवर व्हिडिओ पडते, जरा कामात होतो. तर नक्कीच आधी जसा सपोर्ट केला तसाच सपोर्ट मला आता करा. धन्यवाद. बघू आपण आता अड्ड्यामध्ये कोण कोण आले. चला आता असा मैदानाचा विवेक पुसेगाव हिंदकेसरी सारखा बघू शकता. इकडे टेकडी आणि इकडून बघू शकता शिवा पाण्याची टाकी आणि इकडे नक्कीच गाड्या लागल्यात. इकडून शर्तींचा व्ह्यू मस्त असा दिसतो आपल्याला. किंवा खतरनाक असा अड्डा आहे आणि फुल अड्डा भरला आहे. मोठमोठे पण नंदी आलेत या ठिकाणी. तिकडून बघू शकता तुम्ही शर्यत सुटले. बघू शकता आपल्या समोर आई तुंगमाता प्रसन्न गोपीचंद शेठ तुंगे यांचा हिंदकेसरी गोविंदा 74-75. नक्कीच श्रीनाथ केसरीला ट्रॅक्टरचा मानकरी झाला होता असं आपल्या गोविंदा. आणि दादा आहेत आपल्यासमोर. दादा काय सांगाल आजचं नियोजन काय? आजचा नियोजन जे बिंजोडचं आता बिंजोडला नाव दिलेलं आहे, तर त्याचा पायरा आहे अजून गुपित आहे, अजून काही नक्कीच म्हणजे पायरा सांगत नाही आपल्याकडे बिंजोडला अशी हे असते. तर बघू शकता बिंजोडला नाव दिलेलं आहे आल्या मैदानामध्ये. तर काय अपेक्षा असणार आपल्या गोविंदाकडून आज? गोविंदाची अपेक्षा, गोविंदा ज्या मैदानात जातो तिथं गुलाल त्याचा फिक्सच असतो. नक्कीच 100% तुम्हाला गुलालातच ठेवतोय तो. आता श्रीनाथ केसरीला आपल्याला ट्रॅक्टरचा मानकरी झाला होता. पुशेगाव हिंद केसरीला 5वा नंबर झालेला आहे. नक्कीच म्हणजे घेतल्यापासून 1च वर्ष झालं असेल ना? हा, 1 वर्ष झालं. 1 वर्षामध्ये त्याने खूप नाव केलं आहे तुमचं आपल्या कर्जत तालुक्याचं पण, टेंबरी गावाचं. नक्कीच आई तुंगमाता प्रसन्न आहे आपल्याला. नक्कीच धन्यवाद असेल. आज पण आपल्याला गुलाल होईल आणि असेच गुलालामध्येच घरी जाल तुम्ही. नक्कीच शुभेच्छा असतील. तर बघू शकता शिरसे आवलस या मैदानात नक्कीच नंदी बांधले या ठिकाणी. आणि भाऊशे आपला भाऊ, काय नाव आहे आपल्या नंदीचं? सरजा. सरजा कुठला आहे आपला सरजा? खालापूर आनंदनगर. खालापूर आनंदनगरचा सरजा कुणाच्या नावाने बोलतो अड्ड्यामध्ये काय सांगशील? अभिजित दादा कदम. तर काय सांगशील त्याचा इतिहास? किती गुलाल झाले या सीझनला? भरपूर झाले. 25 गाड्या टोटल झाल्या, त्यातले 23 एक गुलाल झाले. म्हणजे नक्कीच 2 गाड्या पडल्या आपल्याला. 23 गुलाल झाले बोललं तर गुलालात आहे आपल्या नंदी. तर काय सांगाल पायरा वगैरेचं नियोजन काय आजचं? आमचं जास्त तर घरचा टायर पायरा फिक्स असतो. सरजा अर्जे गाडी पळते, पण आज म्हणजे वेगळा लपून पायरा आहे का? सरजा आपला दुसरा एक नंदी आहे का, त्याला नाही आणलं का आज अड्ड्यात? त्याला आहे, पण तो खालती गेला तर त्याची शर्यत जमली. त्याही शर्यत जमले. मग काय सांगाल त्या घरच्या गाडीचंच गुलाल किती झाले? त्यांचे सगळे झाले 23चे 23 गुलाल. 23 गुलाल त्यांचे आहेत. मग आज कोण पायरा आहे? आज MIDC वजीर. MIDC एक्सप्रेस वजीर आहे का? म्हणजे नक्कीच टॉपमध्येच पळतो आपला सरजा पण. काय बघशील मग आजच्या मैदानाबद्दल काय सांगशील आणि काय अपेक्षा असेल आज आपल्या नंदीकडून तुम्हाला? दरवेळी सारखं पळते आमचा भारी नंदी, पळायला पाहिजे मस्त. नक्कीच. गाडी हवी. किती नंदी आहेत आपल्या दावणीला? असे 4 आहेत. 4 नंदी आहेत काय? कोण कोण नावं सांग ना. हा सरजा आणि तो खालती इलेक्ट्रिक सरजा, आणि 2 बैल घाटा असतात, एक वजीर आणि त्याच्यातून दुसरं नाव सरजा. 3 सरजे आणि 1 वजीर आहे. नक्कीच म्हणजे यो आपल्या बिंजोडला पण पळतो, वरती पण पळतो का? नाही, जास्त करून बिंदोडला. जास्त करून बिंजोडला काय? आणि मोठ्या मोठ्या मैदानात नेतो काय तुम्ही वरती? चालेल, धन्यवाद. आज गुलाल होईल तुमचा, शुभेच्छा असतील. तर नक्कीच हा बिंजोडचा सीझन गाजवतोय असा खारघर एक्सप्रेस डॉन आपल्यासमोर आहे. तर दादा काय सांगशील डॉनचं आज काय नियोजन आहे? डॉनचं आज नियोजन जरा मजबूतच आहे. पहिला आहे आपल्या बाजूचाच. नक्कीच. तर आता गाडी जमलेली आहे. बिंजोडला नाव होतं आपलं, गाडी जमलेलं आहे. आता होईल थोड्या वेळात. नक्कीच. कुणी फिरवलं नाव काय सांगाल? नाव काय तिकडचंच म्हटलं तरी आहे बाहेरचं. नक्कीच. म्हणजे काय व्यवस्थित ऐकलं नाही. काय सांगाल डॉनबद्दल काय सांगशील? किती गुलाल झाले तरी पण आतापर्यंत? आतापर्यंत काय सांगता येत नाही. तर आपलाच आहे, खूप गुलाल नक्कीच. झालेले आहेत. तर काय सांगशील डॉनबद्दल? कुणाच्या नावाने बोलतो अड्ड्यामध्ये? तनिष लक्ष्मण पाटील या नावाने गाडी पळते आपली. तर नक्कीच आपला खेळ बिंजोडचाच आहे या सीझनचा. असतो. या सीझन पूर्ण गाजवलेलंच आहे. नक्कीच. मग काय डॉनचा हे कसं आहे म्हणजे मारत बिरत नाही ना? नाही, मारतो. मारायला खूप मारतो. मालकाशिवाय कोणाला हात लावून देत नाही. नक्कीच. शुभेच्छा असतील. मग असाच गुलालात ठेवेल तुम्हाला. नक्कीच गाडी झाल्यावर घेऊन आपण मुलाखत. तर धन्यवाद. हो. आपल्यासमोर ओंकार शेठ नक्कीच मोठे असे गाडा मालक आहेत. तर दादा काय सांगाल आज काय नियोजन आहे आजच्या मैदानाचं? आज आहे नियोजन केलेलं आहे. तर आपल्या नंदी धरला आपण, त्याचं नाव सांगा ना मला. त्याच्याबद्दल राजाबद्दल काय सांगाल? म्हणजे किती गुलाल झाले आपल्या राजाचं? आता या सीझनचे जवळजवळ 13 ते 14 गुलाल झालेत त्याचे. 13 ते 14 गुलाल झाले काय?
तर आपला राजा कुणाच्या नावाने बोलतो अड्ड्यामध्ये काय सांगाल? जय मानकेश्वर प्रसन्न, आई एकविरा प्रसन्न, ओमकार पवार, तन्मेश पवार, केतन धुळे, कडा मानकिवली या नावाने पळतो बाई. नक्कीच आपल्या दावणीला राजा की अजून किती नंदी आहेत तरी पण? आता माझ्याकडे एक 2 आदत वासरं आहेत. एक रफ्तार म्हणून आहे आणि एक कॉकटेल सरजा म्हणून आहे. तर म्हणजे राजाबद्दल काय सांगाल? कसे काय गाडी वगैरे कशी काय पलते, म्हणजे कोण ठीक पायरा वगैरे कोण असतो राजाला? पायरा तर आता असे आहेत, भरपूर पायरे आहेत त्याला. आजच्या मैदानाचं काय नियोजन आहे? आजच्या मैदानाचं केलं नियोजन पायरा लपून आहे काय? हां, तर मग काय सांगाल राजाबद्दल? काय सांगाल कसा पलतो आपला राजा? राजा चांगलाच पळतोय आता. कोणत्या साईडनं पलतो? उजवी साईड आतून पळतोय तो. उजवी साईड आतून काय? मग राजावर ड्रायव्हर वगैरे कोण असतो? ड्रायव्हर आपला दूरचंद ड्रायव्हर असतो. परत आंबडचा बाबे मसने असतो. अजून आपलं हे जय बुरकुला वगैरे असतो. अजून 2-3 ड्रायव्हर आहेत आमचे. किरण मसने आहेत. परत साजन ड्रायव्हर पिंपळलीचा असतो. नक्कीच. मग आपल्या राजामध्ये कसं काय तुमचं चंदू ड्रायव्हर असतो डोंगर नावाचा. नक्कीच चंदू ड्रायव्हर. आपल्या राजामध्ये कसं काय भविष्य बघताय तुम्ही? म्हणजे पुढचं कसं काय अपेक्षा असतील राजाकडून आपल्याला? अजून आता कसं आहे ना, तो भविष्यात नाव करेलच आमचं. कारण की आमचा आता एक तुफान म्हणून बैल होता. आता एक 11 डिसेंबरला तो एक्सपायर झाला. तो त्याला आता थोडासा आजारी होता तो, त्याच्यामुळं त्याचं नाव कायम ठेवील तो, असं वाटतं. अशी अपेक्षा करतोय. नक्कीच. आपला तर बिनजोडचा खेळ आहे. नक्कीच. आम्ही पहिल्यापासून बिनजोडचाच खेळ खेळत आलेले आहे. नक्कीच. आणि मग वरती घाटावर वगैरे आपल्याला राजा पालताना दिसेल का? हो, दिसणार ना. 100%. याच्या आधी कधी पाळालाय का? 3 राजा फेऱ्याला तिकडे घाटावर असतो. पावसाळ्यामध्ये तो घाटावरच असतो. आणि बैल. गटाला पळालेला आहे. घाटाला पाळलेला आहे. त्याला वगैरे पण पळालेला आहे बैल. आणि आमचे ते सहकारी आहेत संतोष बेगडे म्हणून गोटावडे मुळशीचे, तिथे असतो बैल पावसाळ्यामध्ये. नक्कीच. मग आणि बैल तिथे पण पळतो. त्यांच्या नियोजनात वरती बैल वरती गेले की संतोष आता बेगडे त्यांच्या नावाने पावसाळी वरती नियोजन गेले करतो. वरतीच पळणार आहे. मग काय सांगाल आज नक्कीच गुलाल होईल आपला? 100% गुलाल होणार. 100%. आणि माझ्याकडून पण शुभेच्छा असतील. धन्यवाद बाईट दिल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू. नारायण शेठ दामशे कोटिंबेकरचा त्यांचा घरचा साज बांधला या ठिकाणी बघू शकता. पुष्पा नंद्या 666 घरचा साज आजच्या शीर्ष आवलस मैदानामध्ये दाखल आहे. आलो आता सुट्टीकडे, बघू कोणते नंदी गेलेत खाली. तर भाई दरे आहेत आपल्या समोर. भाई दरे, काय सांगाल कोणता बैल नेला खाली? पप्प्या भाई खाली नेला. बघू कोणते बैल खाली गेलेत. नक्कीच संजा पण गेलाय. सुट्ट्या आता शर्यत. तर जाऊ खाली सुट्टीकडे आणि कोणते बैल आहेत खाली बघू आपण. नक्कीच आपल्या समोर बघू शकताय बेकरेकरांचा बाजीराव आणि इकडे गौरव शेठ कराले. काय सांगाल कोणची शर्यत जमले? शेडून आलं. पायरा कोण याला? फायटर. काय सांगशील मग या सीझनला किती गुलाल झाले? आज बरेच गुलाल झाले. तर शीर्ष आवलस या मैदानामध्ये आपण बघू शकता ब्लॅक टायगर आदत किंग, ज्याची ओळख आहे एडी खोपडी म्हणून जेलर असा आपल्या समोर आहे. आणि नक्कीच मालक त्याचे पाठीराखे आपल्या समोर आहेत. तर दादा काय सांगाल आपल्या जेलरबद्दल? जेलरबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. आदत वयामध्ये आमचं खूप नाव गेलंय, आमच्या ग्रुपचं नाव गेलंय. नक्कीच. मग जेलरबद्दल काय सांगशील? कुणाच्या नावाने बोलतो आपल्याला अड्ड्यामध्ये? जेलर हा जे हनुमान प्रसन्न राजीव वॉटर सप्लाय समीर शेठ मुजावर खानावले पण आहे. तर कुठला आहे जेलर आपला? जेलर खानावलेच आहे. तर मग जेलरचा सांभाळ वगैरे कोण करतो? सांभाळ स्वतः मालक. स्वतः मालक. तर मग काय सांगाल जेलरचं आजचं नियोजन काय आहे? आजचं नियोजन आपण दिलं आहे. नारंगीचं साहेब आहे म्हणून आहे. पब्लिकनी बोलतो त्या बैलाला दिलं आपण. नक्कीच. मग जेलर आपला आदत वयामध्ये तर त्याने खूपच नाव केलं आहे तुमचं. आणि आदतमध्ये आता खूप असा ठसून पळतो आणि खूप बिनजोड केल्या त्याने. आणि या सीझनमध्ये तुमचं खूप नाव केलं त्याने. काय सांगाल किती शर्ती झाल्या? आता या सीझनला गाड्या झाल्या एक 24 गाड्या झाल्या. 24 मध्ये 20 शर्ती झालेला हा जेलर आहे. जेलर आहे. किती महिन्याचा आहे? किती वर्ष आहे? म्हणजे किती वय आहेत त्याचं अजूनपर्यंत? वय आता एक 1.5 महिने वय आहेत. 1.5 वर्ष. 1.5 वर्षामध्ये तर त्यांनी खूपच शर्ती केली आणि खूपच नाव केले मुंबईमध्ये. नक्कीच त्यांनी आदत वयामध्ये दबदबा निर्माण केला आहे. तर बिनजोडच्या गाड्या पण तो मारतोय. तर काय सांगाल त्याच्याबद्दल? काय बघताय भविष्य त्याचं तुम्ही? त्याचं भविष्य आता आमचे भरपूर इच्छा आहेत. भरपूर इच्छा याच्या अगोदरच्या पूर्ण केल्यात त्यांनी. नक्कीच. आज कुणाशी गाडी जमली काय सांगाल? आज गाडी जमले आपलेच मित्र आहेत. म्हणजे मैत्रीपूर्ण लढत आहे. आपले मैत्रीपूर्ण गाडी. तर मग काय सांगाल बिनजोडला तर पळतोय जेलर. तर 3 फेऱ्या कधी पाळायला का जेलर? 3 फेऱ्याला नाही पाळाला पण नियोजन चालू आहे. मोठं नियोजन चालू आहे. नियोजन मोठं झालं आहे. पायऱ्या वगैरेची अडचण वगैरे येते का? काय फोन येतात तुम्हाला? काय सांगाल? पायऱ्याची अडचण यायची याच्या अगोदर यायची. आता कधीच नाही असं झालं. तर मग त्याचे कसा म्हणजे कुठून पळतो तो? कोणची साईड वगैरे काय सांगाल? डावे साईड आतून बोलतो. उजवा खांदा बैल.
आणि ड्रायव्हर वगैरे कोण असतो? ड्रायव्हर आपलं आकेश मराठे, आकाश ड्रायव्हर चांदप, पंकज ड्रायव्हर चांदप, किट्टू ड्रायव्हर घोडिवली. आणि सुट्टी वगैरे असे आपले ड्रायव्हर मित्रच आहेत सगळे. सुट्टी वगैरे कोण करतो याची? सुट्टी संकेत मराठे करतो, रोहित बोराडे, दर्शन मराठे, मी स्वतः. आणि मग काय सांगाल याच्याबद्दल, मालकांबद्दल काय सांगाल बैलाच्या? मालकांबद्दल बोलू तेवढं कमीच आहे, आपले मामाच आहेत ते पण. नक्कीच. आणि ग्रुप मेन 7 लागते ती म्हणजे पोरांची, आणि ग्रुपबद्दल काय सांगाल तुमच्या? भरपूर म्हणजे भरपूर पोरांची साथ आहे आपल्याला सगळे. तो आज जो पायरा झाला आपला जेलरचा, त्याच्याबद्दल काय सांगशील? कसं काय नियोजन कोणी घडून आणला? नियोजन दर्शन मराठे आणि रोहित बोराडे यांनी दोघांनी घडून आणलंय. याच्या आधी ती गाडी पळाली का कधी? गाडी नाही कधी पळाली, पहिल्यांदाच आहे, पण एक चांगली अशी प्रेक्षणीय बिनजोड पळायला बघताना भेटेल. तर मग याचा ठराविक पायरा सांगा ना. आदतमध्ये तुम्ही एवढ्या गाड्या केल्या, कोणत्या पायऱ्यामध्ये तुम्हाला बैल तुमचा पळावा असं म्हणजे मस्त वाटतो? आता सगळे वेगवेगळ्या बैलातच पळालेलं आहे, पण आमची गाडी असतात ते पण आपल्याला बोलतात, आणि आमची पण एक वैयक्तिक इच्छा आहे का आपला नसरापूरचा गोविंदादा भोईर यांचा चिक्या, ती गाडी डबल पळताना दिसेल प्रेक्षकाला. नक्कीच. म्हणजे दोन्ही त्याच उंची मापाचे बैल आहेत. तेच उंची. आणि काय सांगाल अपेक्षा, म्हणजे अजून कोणत्या मोठ्या बैलामध्ये पळायची इच्छा वगैरे आहे का? भरपूर अशा अपेक्षा आहेत, 100% आपल्याला ते भेटतील. नक्कीच. मग आजच्या मैदानाचं काय अपेक्षा आहे तुम्हाला? आज आपला वासरू हा 100% गुलाला ठेवणार, आम्हाला सर्वांना गुलाला ठेवणार. नक्कीच. अशीच शुभेच्छा असेल तुम्हाला, असाच गुलाल तुमचा होत राहील. आणि धन्यवाद. शेठ बोपटराव कडाव कर्जत यांचा हिंदकेसरी राजा 777 बघा आज नक्कीच मैदानामध्ये आलाय. अच्छा. एकविरा ग्रुप कोदिवलेकरांचा बघा, काय नाव आहे याचा? फुलचंद. कसं नाव आहे? फुलचंद आदत किंग आहे बघा, अजून यसन पण नाही फोडली, फुल गरम आहे. कधी घेतला यो? आधी फेरा टाकलाय? मग नक्कीच आज दुसरा फेरा. कोण आहे याचं नाव? काय? वजीर. जितेकरांचा वजीर इकडे बघू शकता. आदत यो पण आदत आहे का? आदतचा साज आहे. ड्रायव्हर कोण बसणार यांच्या? घरचा ड्रायव्हर दौलत शेठ तरे बघू शकता. ड्रायव्हर वडवली आपले. दादा किती गुलाल झाले आज? 4-5 गुलाल झाले. 4-5 गुलाल झाले. कुठली बैल आहे ती? वडवलीचीच का? मराठे वडवलीची. काय नाव आहे आज? यांचा पण गुलाल झालाय. काय सांगाल? मस्त अड्डा आहे का? पाठी वगैरे कशी? पाठी वगैरे एकदम व्यवस्थित, मस्त आखलाला मजा येते. मस्त. तर काय सांगाल मग तुमचा बैल आपल्या कुठे आहेत? शाहीर पवन आज ना आणला, आज गाडीला भाडा होता म्हणून नाही आणलं. आज बैल आणणार होतो. नियोजन बारका पण गेलता एकविऱ्याला म्हणून नाही घेऊन आला. नक्कीच. मग असंच गुलाला राहाल तुम्हाला. धन्यवाद. आपले मामा काय नाव आहे आपल्या बैलाचं? नाव काय? कुठलं आहे? सुंदर. वावलोलीचा सुंदर. काय सांगाल? तुमचं नाव सांगा ना पहिल्यांदा. गणपत कोलंबे. गणपत शेठ कोलंबे. तर कोण पायरा होता? सायराट होता. सायराट कुठला आहे या सायराट? घरचाच साजवलीकरांचा रायना आणि मालेगावकरांचा सुंदर रॉकेट. तर बघू शकता गुलालाचा मानकरी झाले. काय सांगशील शेठ, आज गुलाल झाला? भरपूर मैदान आहे आमच्या गाडी. आता तुम्हाला रॉकेट पहिल्यांदाच बघायला भेटतो. 2 महिने बैला नाही होत, कारण की बैल आजारी असल्यामुळे बैल आम्ही बाहेर काढला नव्हता. हा त्याचा दुसरा अड्डा आहे. परवा दिवशी आम्ही इथे पळवला होता देवपाडा पाठीवरती. आणि आता तर सलग 2 मैदान त्याचं 2 गुलाल झालेले आहेत. नक्कीच. आणि आज गाडीच तर जमत नव्हती, नाही ना तर आपण दोन्ही गावठी जोड आहे. एक बेडकरांचा गावठी होता आणि एक कोंडाण्याचा गावठी बैल होता. आणि गाडी मस्त अंतरामध्ये गाडी झाली. खूप आनंद आला आम्हाला. मस्त असा गुलाल झालाय. तर यो रायना आणि याचा पायरा कसा काय जुळून आला? रायनाचं आमचे भाऊ बंद आहेत सर्व. हे दिनेश शेट्टे वगैरे आमचे सर्व म्हणजे खूप जीवलग मित्र आहेत. ते आम्हाला कॉल केला की आपल्याला पैरा जे आता भावामध्ये आम्ही भरपूर याला पैरा असतो. त्याचे पहिल्यापासून आपण पैरा करत आलेलो आहे. कोणत्याही माहितीला आपण लगेच देऊन टाकतो. आपण कधी कोणाला नाराज नाही करत. नक्कीच. मग ड्रायव्हर कोण होता गाडीवर? ड्रायव्हर आपला स्वतः मालक मधुकर शेठ भोईर होता. काय सांगाल मग आपल्या बैलाबद्दल? काय सांगाल आणि याच्याबद्दल पायऱ्याबद्दल? पैरा एकदम उत्तम पैरा आहे आम्हाला. पहिला पैरा म्हणजे असा कॉल त्याचा बघून काय असेल तर नाव पण नाही ठेवू शकत. सलग गुलालामध्ये येतो सुद्धा. हा सुद्धा मला माहिती आहे सध्या बिनजोडमध्ये खेळतो रॉकेट सुद्धा. कुणाच्या नावाने बोलतो रॉकेट आपला अड्डा? रॉकेट आपला काल प्रसन्न माले हो मधुवर मंगल यांच्या नावाने. नक्कीच शुभेच्छा असेल. असाच गुलाल तुम्हाला भेटत जाईल. कारणचा बघा मासा एक्सप्रेस सर्जा. काय बाबा कोण आहे पायरा? माहिब्या. आणि शर्यत कोणशी जमले? कोणशी? उकरूळ यांची शर्यत जमले. बघू शकता सर्जा. नक्कीच यो सीझन बिंजोडचा सीझन गाजवते आपला सर्जा. संजा 717 याचं नाव काय? दबंग. आज गुलालाचे मानकरी झालेत. नक्कीच संजा 717. नक्कीच बघितलं तुम्ही बऱ्याच शर्ती झाल्या. आता बरीच बैलं भरून चालवली.
कारण शर्ती खूप बैल आल्यामुळे प्रसन्न बारके शेठ पाटील, विकी शेठ पाटील आणि मनीष शेठ चौधरी बघा यांचा संजा आज या सीझनचा सलग 5व्या गुलालाचा मानकरी झाला. आज गुलाल झाला संजयचा आणि रोशन शेठ टोकरे आहेत आपल्यासमोर. रोशन शेठ काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? काही नाही, बैल बॅग खूपला होता, लोक पैरं पण त्याला मागत नव्हते आजकाल. आता कसं सलग 5 गुलाल झाले बैलाचे, वापस कमबॅक करून दाखवलंय. लोक बोलायचे की संपला, पण आमच्या पोरांची मेहनत आणि जिद्द त्यांनी करून दाखवली आज सगळं. नक्कीच आजचा पायरा होता दबंग बद्दल काय सांगशील? कसा काय पायरा घडून आला? स्पीडचा पायरा आहे, पायरा कसा आहे घडून आला? बारके शेटनी पायरा केला. आणि संजयबद्दल आज कसा स्पीड लावला संजयने? म्हणजे वापस पहिल्या स्पीड मध्ये आले वापस. नक्कीच बिनजोडला नाव ठेवलं होता. कुणाही शर्यत जमली होती, कुणी फिरवलं? आपलीचा अर्जुनने नाव फिरवलं. तर मग काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? आजचा गुलाल म्हणजे त्याचा गुलाल झाला का आम्हाला आनंद होतो. नक्कीच. आणि आता मैब्याची पण गाडी खाली गेली. काय बघतो आता मग संजयमध्ये तो संजय आपण जसा गेला सीझन गाजवला तसा सीझन गाजवेल का? कसं वाटतंय? गाजवणार 100% आणि त्याला गुलाला बसून वंचित ठेवून नाही देणार. नक्कीच. मग आपला संजय ना मैब्यात 2 महिने बैल बसून होता, लोक म्हणायचे बैल संपला. नक्कीच. म्हणजे काय झालं होतं नक्की संजयला? बैलाच्या पायाला प्रॉब्लेम होता थोडा, त्याच्यामुळे बैल पाय उचलून धरायचे. नक्कीच. आता पुन्हा स्पीड लागत नव्हतं ना बैलाला. पुन्हा एकदा 30 दशकांनी तोच दरारा घेऊन आलाय संजय आणि मैब्या तर खूपच पळतोय. राजाचं काय नियोजन आहे? राजाचा पण आजारी आहे, तिकडे निमोनिया झालाय. नक्कीच. मग काय सांगाल कधी येतो आता? लवकरच येईल तो. मग संजय कसं काय वाटतं? संजयबद्दल आता काय सांगशील? काय अपेक्षा अजून असणार? अपेक्षा काय, सगळं तर पूर्ण करून ठेवलंय त्यांनी. नक्कीच. मालकाबद्दल काय सांगशील? आज मालक दिसले नाही अड्ड्यामध्ये. पण मालक गेले आता बाहेर कामं असतात सगळ्यांना. नक्कीच. शुभेच्छा असतील तुम्हाला संजयला. तर काय सांगाल पप्प्याचा आज गुलाल झाला? कोण होता पायरा? आज आम्हाला मालेगावचा सुंदर होता पायऱ्याला ना. आज आमची गाडी लवकरच जमली. रोज लेट जमते, पण आज लवकरच जमून लवकरच गुलाल झाला. काय सांगाल मग या पप्प्याबाईच्या गुलालाबद्दल? कितवा गुलाल हो? आता यो सीझनचा असेल 5वा-6वा गुलाल असेल. 5वा-6वा गुलाल. मग कसं काय जो पहिल्यांदा ज्याने नाव केलं होतं, खूप स्पीड लावला होता, तोच स्पीडने पळतोय का पप्प्याबाई? थोडासा स्पीड कमी आहे, पण येत्या 2 मैदानानंतर तेवढा स्पीड वगैरे करणार बैल. नक्कीच. मग काय सांगाल काय अपेक्षा अजून? अजून काय नाही, आमचा बैल जेव्हा बादशाह बालाचा बंद झाला त्याच्यानंतर पप्पाने आमची जागा गुलाला ठेवला आम्हाला. एवढीच पप्पाकडून अपेक्षा आहे. बस गुलाल दर फेरीला होतोय, त्याच्यातच आम्ही खुश आहोत. नक्कीच. असाच गुलाल तुम्हाला गुलालात ठेवीत राहील तो पप्प्याबाई, आणि शुभेच्छा असतील तुम्हाला. व्हिडिओ इथपर्यंत बघताय म्हणजे नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूच आपण अशाच शर्तींच्या व्हिडिओसाठी मैदानात पुढच्या. धन्यवाद.